सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या या ओवीचं आज आपण निरूपण करणार आहोत. स्वधर्म आचरताना जे काही कर्म करावं लागणार आहे ते केलं पाहिजे. कर्म केले नाही तर दोष लागतो. हा विचार श्रमप्रतिष्ठा आणि मूल्य संवर्धन याचा वस्तुपाठ देणार आहे. याचबरोबर माऊली आणखी एक नवा विचार तुमच्या आमच्या समोर मांडतात. तो म्हणजे स्वधर्माचरण करताना त्या ठिकाणी स्वार्थ बाजूला ठेवता आला पाहिजे. मला काय मिळणार या उद्देशाने स्वधर्माचरण म्हणजे भ्रष्ट आचरण हा विचार तुमच्या माझ्यासाठी अक्षरशः क्रांतिकारक आहे, आश्चर्यकारक आहे. कारण आजवर आम्ही जे शिक्षण घेत आलो आहोत ते हे की माझे काय भले होणार किंवा माझ्या नित्यकर्मामधून माझा काय फायदा होणार आहे. याच विचाराने जवळपास प्रत्येक जण त्याचं नित्यकर्म नैमित्तिक कर्म करत असतो. तो शिक्षक असो की डॉक्टर, शिपाई असो की वकील, शेतकरी असो की कामगार किंवा सर्व क्षेत्रातील व्यक्तींना कर्माचरणामागे स्वार्थ स्वार्थ आणि केवळ स्वार्थच दिसतो. याचं कारण म्हणजे आम्हाला जे बालपणापासून शिक्षण दिलं गेलं आहे त्यामध्ये आमच्या नैमित्तिक कर्मामधून आमचा प्रपंच आणि स्वार्थ कसा साधता येईल किंबहुना उभा राहील हेच शिकवलं गेलं आहे. रूढ अर्थाने मी शिक्षक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक इत्यादी झालो तर माझं मानधन पगार काय असेल याचाच पहिल्यांदा विचार आपल्या मनात येतो. त्यामधून माझ्या कर्मामधून मी स्वधर्माचरण किंवा कर्मास अभिप्रेत असलेलं आचरण निस्वार्थ किंबहुना मला काय मिळेल या बुद्धीने किंवा या अपेक्षेशिवाय करणार नाही हा विचार आमच्यासाठी वेगळा रूढार्थाने मूर्खपणाचा विचार आहे असंच आम्हाला वाटतं. परंतु माऊली हा विचार शहाणपणाचा विचार आहे हे निक्षून तुम्हा आम्हाला सांगतात. म्हणून मला हा विचार सर्वसामान्यांच्या जीवनात क्रांतिकारी आणि समाज जीवनात शांती, आध्यात्मिक जीवनात परम शांती देणारा वाटतो. माऊली याच वाटेनं जाण्याचा तुम्हा आम्हाला आग्रह धरतात. ही वाट आमच्यासाठी समृद्धीची आणि विश्व कल्याणाची ठरणार आहे. प्रत्येकानं आपलं कर्म प्रामाणिकपणे करावं. जे कर्म स्वधर्म समजून निष्ठेनं केलं जाणार आहे त्या कर्माचं फळ निश्चित चांगलं मिळणार याबद्दल माऊलीच्या मनात तिळमात्र शंका नाही. स्वकर्माला जो स्वधर्म मानून कर्मफलाच्या आशेशिवाय करतो तो सर्वश्रेष्ठ हा विचार माऊली अत्यंत समर्पकपणे शब्दात मांडताना अमृतासम गोड दृष्टांत द्यायलाही विसरत नाही. अमृते तरीची मरिजे, जरी विखे सी सेविजे, तैसे स्वधर्मू दोषू पाविजे. हे तुकपणे अमृतात विष कालून ते प्राशन केल्यास मृत्यू अटळ आहे. त्याप्रमाणे हेतू धरून स्वधर्म केल्यास किंवा स्वकर्म केल्यास ती कृती भ्रष्टाचरण आहे किंवा त्या स्वधर्म आचरणाचे दोषच लाभणार आहेत. पगार किती मिळणार या अभिलाषेने काम करणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्या बुद्धिजीवी म्हणणाऱ्यांनाही माऊलींनी दिलेली फार मोठी शिकवण, ब्रिटिशांच्या शिक्षण पद्धती स्वीकारून आम्ही फार मोठी चूक केली आहे असं मला वारंवार वाटतं. आमच्या जवळ असलेली ज्ञानाची अमृतमय शिदोरी आम्ही बाजूला का बरं ठेवली? केवढा हा आत्मघात आम्ही केला. माऊलींच्या विचारांचे बाळकडू आम्हाला मिळालं असतं तर आजच्या समाजापुढे उभे राहिलेले भ्रष्टाचारासारखे, काम चुकारपणासारखे प्रश्न उपस्थित राहिले नसते. प्रत्येकाच्या कृतीमागील स्वार्थीपणाची जळमट केव्हाच गळून पडली असती. जगण्याचा एक निर्भेळ आनंद तुम्हा आम्हाला उपभोगता आला असता. सुख, समाधान, दुःख, कष्ट यांच्या व्याख्याच बदलल्या असत्या. काम करताना एकाग्रता वाढली असती. चांगली कामे हातून झाली असती. काम करताना किंवा कृती करताना ती सद हेतूने झाली असती.
त्या कृतीचे फळ जे मिळेल ते मिळेल, कारण यश अपयश हे शेवटी परमेश्वराच्या ठाई अर्पण करायचे आहे. हा सद्विचार जीवनाची यशस्वी घोडदौड करणारा ठरणार आहे. माऊली हा विचार व्यक्त करताना अत्यंत मृदूपणे शब्द रचना करतात. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे, मना माझी. सुखाने आनंदी, दुःखाने दुःखमय होऊ नये, हा विचार मला वाटतं तुमच्या माझ्यासाठी एक नवा आणि धक्कादायक विचार. माऊलींचा हा सुखद धक्का तुम्हा आम्हाला समजून घ्यावा लागेल. सुख आणि दुःख ही भावना आम्हाला कर्माच्या फळातून मिळत असते. कर्माचं फळ आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळालं तर आम्ही सुखी, परंतु अपेक्षेप्रमाणे मिळालं नाही तर मग मात्र आमच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं. कर्म करणं आमच्या हातात आहे, फळ देणं ही बाब आमच्या शक्तीच्या बाहेरची आहे. त्यामुळे त्याविषयी सुख आणि दुःख यापेक्षा वेगळी भावना मनामध्ये धरावी. हा माऊली विचार किंवा हा माऊलींचा आग्रह आहे असं या ठिकाणी मला म्हणावं लागेल. कर्म प्रामाणिकपणे करून मोकळे व्हा, पुढच्या कर्माकडे वळा आणि ते करा. कर्माचं फळ हे परमेश्वराला अर्पण करा. ते सुख किंवा दुःख, जय किंवा पराजय असेल, दिवसभर कर्म केल्यानंतर रात्री ते कर्म परमेश्वराला अर्पण करा. त्यातून काय मिळणार आहे तेही त्यालाच अर्पण केल्याची भावना तुमच्या माझ्यामध्ये निर्माण करण्याचा या शिकवणीमधून माऊलींचा प्रयत्न आहे. माऊलींचा हा विचार त्यागाची शिकवणूक देणार आहे. स्वार्थाने बरबटलेल्या या विश्वात माऊलींच्या विचाराला आपला विचार, जीवन जगण्याचा विचार म्हणून स्वीकारण्याचं धाडस कोण करणार? किंबहुना रूढार्थानं हा आत्मघातच असेल असं तुम्हा आम्हाला वाटू शकतं. इथं जन्माला आलेला प्रत्येक जण हे माझं ते माझं, याचं ते माझं, त्याचं ते माझं, यामागे धावता धावता आयुष्याची संध्याकाळ गाठतो. अगदी मृत्यूसमयी जाण्याच्या वेळी देखील त्याला हे सर्व येथेच ठेवून जावे लागणार आहे याचा विसर पडतो, किंवा क्षणभर त्याच्या मनात देखील हा विचार स्पर्शही करत नाही. एवढंच नाही तर हे माझं, माझ्या मुला मुलींचं, माझ्या पत्नीचं, नातवाचं, हाही विचार त्याचा चालूच असतो. खऱ्या अर्थानं हा स्वार्थीपणाचा विचार आहे. त्याचा त्याग करून माऊलींनी दिलेल्या त्यागाचा विचार स्वीकारण्याची तुम्हा आम्हाला गरज, नितांत गरज. माऊलींचा हा विचार विश्वकल्याणाचं मूळ आहे. तो स्वीकारावा आणि तुमचा माझा उत्कर्ष व्हावा, यासाठीच माझा हा वाक्प्रपंच. राम.